नमस्कार, मी विनोद तळेकर. बाईसाहेब या विशेष एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. बाईसाहेब या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रशासकीय व्यवस्थेतले असे चेहरे समोर आणण्याचा प्रयत्न करतोय ज्या चेहऱ्यांनी या प्रशासकीय व्यवस्थेला एक वेगळी उंची गाठून दिलेली आहे. आपल्या कर्तृत्वाची छाप या चेहऱ्यांनी या प्रशासकीय व्यवस्थेवर टाकली आहे. आणि अशातलाच एक प्रॉमिनंट चेहरा म्हणजे IPS ऑफिसर मोक्षदा पाटील. मोक्षदा पाटील मॅडम आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. मॅडम, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. धन्यवाद. तुम्हाला मी प्रश्न हा विचारेन, एकतर पोलीस ऑफिसर म्हटल्यानंतर सर्वसामान्य जनतेमध्ये एक प्रकारे थोडीशी भीती असते की पोलीस ऑफिसर म्हटल्यानंतर त्यांच्याशी सहजपणे संवाद साधणं लोकांना अवघड जातं. त्यात तुमची इमेज अशी आहे की लेडी सिंघम किंवा तुम्ही जिथे जिथे काम केलं, वाशिम असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, रेल्वे असेल, या ठिकाणी तुमच्या कामाची एक छाप पडली आणि त्यातनं एक दरारा, त्यातनं एक धाक निर्माण झाला. 2011मध्ये तुम्ही IPS ऑफिसर झाला आहेत आणि आता अवघ्या 12-13 वर्षाच्या काळात तुम्ही आपली एक व्यक्तिमत्वाची छाप या प्रशासकीय व्यवस्थेवर टाकली आहे. लेडी सिंघम हे तुम्हाला नाव केव्हा चिकटलं आणि त्यामागची नेमकी कहाणी काय? हा खूपच चांगला प्रश्न आहे, कारण लेडी सिंघम हे बिरुद हे चिकटलेलंच आहे. मी त्याच्या मागचे जे प्रेम आहे किंवा प्रशंसा आहे किंवा एक प्रकारचं आकर्षण असतं किंवा आजकाल सोशल मीडियाला धरून ज्या पद्धतीने त्याला ट्विस्ट केलं जातं ते मी समजू शकते. त्याच्या मागचा प्रेम किंवा आदर जो आहे त्याची मी किंमत ठेवते, त्याचाही आदर करते. पण लेडी सिंघम असं काही नसतं. लेडी सिंघम म्हणजे काय, हे कुठलं तरी आपण फिल्मी बॅकग्राऊंडमधून उचललेलं काहीतरी ते बिरुद आहे आणि असं काहीही नसतं. हे देखील मी या निमित्ताने सांगू इच्छिते. अशी फिल्ममध्ये किंवा एखाद्या चित्रपटामध्ये एखाद्या ऑफिसरची लार्जर दॅन लाईफ प्रतिमा उभी केली जाते. IPS ऑफिसर IPS ऑफिसर म्हणून तशा स्वरूपाचं एक दबाव प्रत्येक पोलीस ऑफिसरवर असतो का? कारण सर्वसामान्य लोकांसाठी एक मोठा अधिकारी त्याच्यापर्यंत पोहोचणं अवघड असतं, त्याच्याशी बोलणं अवघड असतं आणि अशा वेळेला सहज संवाद साधण्यासाठी तुम्हाला थोडंसं तुमच्या पोझिशनपेक्षा खाली यावं लागतं. अशा वेळेला ही जी लार्जर दॅन लाईफ प्रतिमा चित्रपटातून निर्माण झालेली आहे किंवा मीडियामधून निर्माण झालेली आहे, त्याची कितपत अडचण वाटते, कितपत काच वाटतो? मला असं वाटतं ही जी प्रतिमा आहे ही सगळ्यांनी तयार केलेली आहे आणि रोजच्या आपल्या जीवनामध्ये किंवा आमच्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला खूप वेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि IPS ऑफिसर्स हे संपूर्ण देशाच्या आणि संपूर्ण राज्यांच्या पोलिसांना नेतृत्व देण्यासाठी ही सेवा किंवा ही सर्व्हिस बनलेली आहे. आणि लोकांसाठी सहजपणे अप्रोचेबल असणं हे आमचं पहिलं प्रायोरिटी असते. आणि अनअप्रोचेबल असणं हे तर नसलंच पाहिजे, कारण पोलीस ही पब्लिक सर्व्हिस आहे. पब्लिकसाठी आपण आहोत आणि त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आपल्याला भारतीय संविधानाने निर्माण केलेले आहे. त्यामुळे लोकांना भीती असणं, धाक असणं किंवा सहज तुमच्याशी बोलण्यापासून भीती वाटणं हे ॲक्च्युली चुकीचं आहे. सर्वसामान्य पुरुषांना, लहान मुलांना, सिनियर सिटिझन्स, महिला या सर्वांना पोलिसांविषयी एक मित्र म्हणून एक आपुलकी वाटली पाहिजे आणि वाटते पण. सर्व लहान मुलं विशेषतः ही पोलिसांची खूप मोठी फॅन्स असतात. पोलिसांचे काही कार्टून्स देखील असतात किंवा आम्ही आता युनिफॉर्ममध्ये कधी शाळा कॉलेजेसमध्ये गेलो तर मुलामुलींना खूप नॅचरल आकर्षण वाटतं आणि ते आपुलकीने बोलायला येतात. आणि हीच आपुलकी किंवा हाच विश्वास त्यांचा कायम ठेवण्यासाठी आम्ही सतत कार्यरत असलं पाहिजे. जनरली सनदी अधिकारी असेल किंवा IPS ऑफिसर, IAS ऑफिसर असतील, एक असा रुक्ष किंवा असं क्लिष्ट प्रकारचा हा जॉब आहे, हे प्रोफाईल आहे. अशा वेळेला त्यात थोडंसं मानवी त्याला टच देण्याचा प्रयत्न, मानवी स्पर्श देण्याचा प्रयत्न अनेक ऑफिसर करत असतात. प्रामुख्यानं एखादी महिला एखाद्या पदावर असतील तर तिच्याकडनं अपेक्षा अधिक असतात, कारण एखादा पुरुष आपल्याला समजून घेईल की नाही याची काळजी सर्वसामान्य जनतेला वाटत असेल. पण एखादी स्त्री जर त्या पोझिशनला असेल तर लोकांना थोडंसं इझी जातं त्यांच्याशी संवाद साधणं. कदाचित त्यामागे एक महिला, स्त्री असणं हा एक ॲडव्हान्टेज असू शकतो. तर असं वृक्ष आणि खूप हेक्टिक असं शेड्यूल असतानासुद्धा त्यात एक स्त्रीत्वाचा स्पर्श देण्याचा प्रयत्न अनेक ऑफिसर करत असतात. तुम्हाला हे कितपत चॅलेंजिंग वाटतं? मला असं वाटतं, मी जेव्हा UPSC आम्ही पास करतो तेव्हा स्त्री म्हणून तर आपल्याला एक्स्ट्रा मार्क काही कोणी देत नाही. परत दुसऱ्या नेक्स्ट लेवल येते आपली प्रशिक्षणाची. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी येथे आम्ही प्रशिक्षित होतो. कोणी जन्मजात असतं पोलीस ऑफिसर नसतं, बरोबर.
सो ट्रेनिंगमध्ये तुम्हाला महिला आहे म्हणून वेगळं ट्रेनिंग कोणी देत नाही, तुम्हाला एक अधिकारी म्हणूनच ट्रेनिंग देतात. आणि जेव्हा आपण एखादा जिल्हा, एखादा उपविभाग किंवा एखादी संस्था किंवा एखादा पोलिसांचे जे वेगवेगळे विंग्स आहेत त्या आपण हेड करतो किंवा त्याच्यात काम करतो, टीमचा भाग म्हणून काम करतो, तेव्हा काही तुम्ही स्त्री आहे म्हणून बॅक ऑफ द माइंड असेल, पण म्हणून तुमचा अधिकार तर वेगळा होत नाही किंवा तुमचं कर्तव्यही काही वेगळं बदलत नाही. एकमेकांकडे बघण्याचा नजरिया बदलू शकतो, दृष्टिकोन बदलू शकतो, पण जो रिझल्ट द्यायचा असतो तो सगळ्यांना सारखाच द्यायचा आहे. आणि मला वाटतं आता आपण त्याच्याकडे प्रवास करायची गरज आहे. पण जेव्हा आपण जनतेशी संवाद साधतो तेव्हा जनतेची एक नैसर्गिक आपुलकी लगेच बांधल्या जाते आणि थोडीशी अपेक्षा देखील लगेच बांधली जाते. आणि ते प्रेमाचा जो त्यांचा अधिकार आहे आपल्यावर मदतीचा, व्हेरी हॅपी टू इंडल्ज इन टू दॅट. अशी एक सर्वसाधारण धारणा आहे की महिलेला एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तिच्यासाठी अडचणी अधिक असतात. म्हणजे एखादा पुरुष एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जातो त्याच्यासाठी अडचणी काही कमी असू शकतील, पण महिला असणं म्हणजे आपली समाज व्यवस्था असेल आणि एकूणच सगळा पुढचा प्रवास असेल, महिलेला एखाद्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक श्रम घ्यावे लागतात. तुमचा अनुभव काय? काही अंशी हे अगदी बरोबर आहे, कारण आता सगळ्याच क्षेत्रांमध्ये महिलांनी आघाडी घेतलेली आहे. परंतु याचबरोबर आपण हे देखील समजून घेतलं पाहिजे की त्या महिलांच्या कुटुंबांनी, त्यांच्या आईवडिलांनी किंवा त्यांच्या पतींनी, मुलांनी, सासू सासऱ्यांनी, मित्रमैत्रिणींनी देखील ते समजून घेतलेलं आहे आणि अशा कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो महिलेला जास्त टप्पे ओलांडून त्या ध्येयाकडे पोचावं लागतं, तर त्यांच्यात ती क्षमता असते आणि ते गिव्हन आहे, असंच आहे असं मानून त्या चालतच असतात. पण यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ओपन माइंडेड, थोड्याशा स्पेस देणाऱ्या आईवडिलांची गरज असते. मी माझ्या आईवडिलांबद्दल, आजी आजोबांबद्दल जेव्हा आज विचार करते ह्या टप्प्यावर आयुष्याच्या, तेव्हा मला हेच वाटतं की त्यांनी नेहमी शिक्षणावर भर दिला. त्यांना माहीत होतं की शिक्षण घेणं ही वेगळी गोष्ट आहे आणि करिअर करणं ही वेगळी गोष्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तेव्हा तुम्ही एका सुरक्षित वातावरणात असतात, तुम्हाला जेवणाची काही चिंता नसते किंवा घरातल्या काहीच गोष्टींची चिंता नसते, तुम्हाला फक्त अभ्यास करायचा असतो आणि स्वतःला सिद्ध करून दाखवायचं असतं. खरी लढाई सुरू होते सिद्ध करून दाखवल्यावर. एखादी परीक्षा किंवा एखादा लँडमार्क तुम्ही जेव्हा पार करता तिथून पुढे तुमची लढाई चालू होते. कारण महिलांच्या लाईफमध्ये तुम्हाला कुटुंब हवं असेल, तुम्हाला मुलं बाळं हवी असतील, तर तुम्हाला त्या गोष्टींना तो वेळ, ती एनर्जी आणि ते पावित्र्य द्यावंच लागतं. पण ॲट द सेम टाईम हीच वर्ष असतात जेव्हा तुम्हाला करिअरमध्ये देखील उडायचं असतं. ते वय दोन्ही ठिकाणी महत्त्वाचं असतं. तर अशा वेळी तुमची जी ऑर्गनायझेशन आहे, तुमचे सहकारी असतील किंवा तुमच्या आसपासची कंपनी असेल, मुख्य म्हणजे तुमचे आई वडील, तुमचा पार्टनर आणि तुमच्या जे मित्रमैत्रिणी, मी पुन्हा एकदा बोलू, या सगळ्यांची भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची होते. या सगळ्यांच्या हेल्पने, या सगळ्यांच्या मदतीने एक एक टप्पा मागे पडत जातो आणि त्याच्यातून चांगले बरे वाईट अनुभव पण पाठीशी जमा होत जातात. पण मी काही अंशी तुमच्याशी सहमत आहे की हे काही टप्पे ॲडिशनली चॅलेंजिंग महिलांसाठी निश्चित असतात, पण त्याच्यातून भरपूर शिकायला पण मिळतं. अगदी प्रोफेशनल लाईफ असेल किंवा पर्सनल लाईफ असेल, म्हणजे यातला बॅलन्स सांभाळणं फार अवघड जात असेल. स्पेशली आता तुम्ही स्वतः एका मोठ्या पदावर आहात, IPS आहात, तुमचे पती आहेत ते सुद्धा IAS ऑफिसर आहेत, दोघेही प्रॉमिनंट लेवलला काम करतात, दोघेही जबाबदार पदावर काम करत असतात. अशा वेळेला मग कुटुंबात कसा वेळ देता? मग घरी कोण कोण आहे? मी आणि माझे पती नेहमी एक आपापसात हेच बोलतो की हे प्रश्न कधी पुरुषांना का नाही विचारले जात. अगदी ते विचारले जावेत आणि विचारणं गरजेचं आहे. आणि बरोबर आहे, आजकाल कामाचे तास एवढे वाढलेले आहेत आणि मोबाईलमुळे आपण सगळे एवढे बांधले गेलेलो आहोत कामाशी आणि आपल्या कामाचं स्वरूप देखील तसंच आहे. याचा मला वाटतं सगळ्यात जास्त ताण कदाचित आमच्या मुलांवर येत असावा, परंतु माझे आईवडिलांच्या पाठिंब्याने किंवा सासू सासऱ्यांच्या पाठिंब्याने ह्या गोष्टी थोड्याशा सुकर होतात. दोघांचा जॉब असा आहे की पब्लिकमध्ये इंटरफेस खूप जास्त आहे. कोविडच्या काळामध्ये ते महानगरपालिका आयुक्त होते, मी तिथेच पोलीस अधीक्षक होते छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला. आणि तेव्हा आम्ही दोघंही घराबाहेर दररोज पडून तो सगळा म्हणजे तो आमच्या दोघांच्या प्रोफेशनल
आणि वैयक्तिक आयुष्यातला खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा टप्पा होता, कारण तेव्हा माझा मुलगा लहान होता. पण मला पुन्हा तेच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलू शकतात, एक मित्र म्हणून तुमच्या आयडियाजची चर्चा करू शकतात किंवा वाईट वाटू न देता दुसऱ्याचा व्ह्यू पॉईंट सामावून घेऊन किंवा त्याला काउंटर करू शकतात, चांगल्या पद्धतीने डिबेट करू शकतात आणि एकमेकांच्या पाठीला बिनशर्त उभे जेव्हा राहू शकतात, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात. आणि हा प्रवास कधी कधी खूप वेदनादायी पण असतो. इट इज व्हेरी स्ट्रेसफुल ऑल्सो समटाईम्स. पण एकमेकांच्या साथी सोबतीने तो थोडासा ठीक वाटतो. पब्लिक लाईफमध्ये वावरताना अधिकारी म्हणून अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात. अनेकदा अधिकाऱ्यांवर आरोप केले जातात. अशा वेळेला घरातली सपोर्ट सिस्टीम चांगली असेल तर तो अधिकारी कणखरपणे उभा राहू शकतो. तुमचा काय अनुभव आणि कशा पद्धतीने, आता पर्सनल आरोप होत असतात अनेकदा, तर एकमेकांना तुम्ही तुमच्यातली चर्चा नेमकी कशी असते किंवा घरात त्या संदर्भात काही बोलणं होतं का? नाही, आमचं असं आहे की 24 तास आपण सेवेशी बांधिलकी आहे. आणि जर आपण सगळ्यांना, जनतेला 24 तास कधीही मदत, कोणी हाक मारली तर आपण जर उभे राहतो, तर एकमेकांच्या पाठीशी का नाही. त्यामुळे प्रोफेशनल आणि पर्सनल असं मला नाही वाटत की बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बाबतीत हे शक्य आहे. इट्स ऑल वन. पोलिसांना खूप कमी रिसोर्सेसमध्ये काम करावं लागतं. अशा वेळेला प्रशासकीय व्यवस्थेला पोलिसांच्या अडचणी पोहोचवणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? किंवा तशा स्वरूपाचे काही प्रयत्न तुमच्याकडनं झालेत का? हो, नक्की. एक पोलीस अधिकाऱ्याचं जसं जनतेशी चांगले संबंध पाहिजे, तसेच आपल्या सहकाऱ्यांशी देखील चांगले संबंध पाहिजेत. पोलिसिंग हे कोणी एकटा व्यक्ती करू शकत नाही किंवा एकटी व्यक्ती करू शकत नाही. तुम्हाला एक चांगली टीम तुम्ही जिथे जाल तिथे घडवावी लागते, बनवावी लागते, तिला तुम्हाला पुढे आणावं लागतं. जेव्हा मी छत्रपती संभाजीनगरला होते तेव्हा ज्या आपल्या पोलीसच्या बीट असतात, म्हणजे पोलिसिंगचं जे बेसिक युनिट आहे ते तिथे आतापर्यंत महिलांना त्याचा चार्ज दिलाच गेला नव्हता. तर माझ्या मनात आलं की महिला पोलीस हा खूप अनटॅप्ड रिसोर्स आहे, त्याचा आतापर्यंत पुरेसा जसा व्हायला हवा तसा वापर नाही केला गेलेला आहे. तर त्यांना मी विचारलं, तुम्ही बीटचा चार्ज घेणार का? मला वाटलं एक दोघी पुढे येतील, परंतु 35 ते 39, मला वाटतं 39 महिलांनी आपला त्याच्यात त्यांची सहभाग इच्छा आधीपासून दर्शवला. होती पण त्यांना तशी संधी मिळत नव्हती. किंवा ते काही स्ट्राईक आउट नसेल झालं, तर त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलं आणि त्यांना बीटचा चार्ज दिला. त्याच्यासाठी आपण DPDCमधून त्यांना बाईक्स दिल्या, ज्या महिलांनी कदाचित सायकल देखील चालवली नसेल. तर रिसोर्सेस असतात. आपण फक्त एक चांगला नेता म्हणून त्यांचं नेतृत्व गुण, आपल्याला पोलिसांना हेच करायचं आहे, पोलीस चीफला, की जे रिसोर्सेस आहेत ते आपल्याला त्याचा बेस्ट वापर करायचा आहे आणि अधिकाधिक संसाधनं कशी वाढवता येतील, माझ्या पोलीस दलाची क्षमता कशी मला वाढवता येईल हे मला बघायचं आहे. येणाऱ्या शतकामध्ये आपली भारताची अर्थव्यवस्था जगात 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहे. आपली लोकसंख्या तर टॉप नॉच आहे. या सगळ्यांना पेलण्यासाठी एक सक्षम पोलीस दल मला पाहिजे, आपल्याला हवं. त्याच्यासाठी तुम्हाला तांत्रिक क्षमता विकसित कराव्या लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या पोलिसांच्या व्हॅल्यू सिस्टीम परत एकदा मजबूत कराव्या लागतील. बेसिक पोलिसिंगकडे जाता जाता, म्हणजे जुन्यामध्ये जे चांगलं आहे ते ठेवून नव्याचं देखील तुम्हाला कास पकडावी लागेल. आणि जगामध्ये ॲट पार भारताची पोलीस, महाराष्ट्राची पोलीस, मुंबई पोलीस हे आपल्याला नेण्यासाठी ज्या ज्या आपल्याला स्टेप्स घ्यायच्या आहेत त्याच्याकडे आपल्याला लवकर धावावं लागणार आहे. माझी सध्याची विचार प्रक्रिया हीच आहे आणि यासाठीचा माझा अभ्यास चालू आहे. व्हॅल्यू सिस्टीमसाठी तुम्ही बरेचसे प्रयत्न केलेत, शाळांमध्ये तुम्ही काही उपक्रम केले होते, त्याबद्दल सांगाल? ते मी स्वतः कॉलेजला जायचे 5 वर्ष. मी लोकल ट्रेनने मुंबईत प्रवास केलेला आहे. त्याच्यामध्ये छेड काढणे, इव्ह टीझिंग, शिट्टी मारणे, नको तिथे स्पर्श करणे, नको त्या काहीतरी हरकती करणे, इट्स व्हेरी पेनफुल. ह्या सगळ्या दुःखद वेदनादायक आठवणी आहेत. पण मी समाजशास्त्राची देखील विद्यार्थिनी आहे. या गोष्टींची कुठेतरी सांगड घालून एक पोलीस ऑफिसर म्हणून जेव्हा मला काम करायची संधी मिळाली तेव्हा मी अभिन्न प्रोजेक्ट लॉन्च केला. अभिन्न म्हणजे स्त्री पुरुषांचे शरीर वेगळे असतील पण आपण अभिन्न आहोत. आपण माणूस म्हणून तर एका लेवलवर सेमच आहोत. तर मग एका माणसाने दुसऱ्या माणसाची छेड का काढावी किंवा एका माणसाने दुसऱ्या माणसाला नको त्या पद्धतीने त्रास का द्यावा. शाळा कॉलेजात जाताना कुठल्या मुलीला टेन्शन का राहावं, ऑफिसमध्ये काम करताना जर उशीर झाला तर ऑफिसमध्ये टेन्शन का यावं किंवा घरी पोचताना धाकधूक का राहावी. या दृष्टीने आपण सतत प्रयत्न करायला पाहिजे. एकच प्रयत्न करून एकच काहीतरी करून भागणार नाही.
शाळा कॉलेजेसमध्ये विशेषतः ग्रामीण भागांमध्ये मुलींमध्ये भयंकर प्रचंड टॅलेंट आहे, खूप ऊर्जा देखील आहे, पण त्यांना थोडं सुरक्षिततेची एक फिलिंग पाहिजे आहे. पोलिसिंग जेव्हा विजिबल असते तेव्हा एक प्रकारचा सेन्स ऑफ सिक्युरिटी लोकांमध्ये येतो, म्हणजे सुरक्षिततेची ही भावना असते आणि तिला देणं हे जेव्हा युनिफॉर्म किंवा पोलिसांचा प्रेझेन्स दिसतो तेव्हा ती कुठे ना कुठेतरी वाढायला मदत होते. तर इमॅजिन करा, हेच पोलीस जर शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन जर ह्या गोष्टींवर बोलायला लागले किंवा मुलींकडे कुठले कुठले सोल्युशन्स अवेलेबल पोलीस यंत्रणा करून देऊ शकते हे सांगू लागले तर किती चांगलं होईल. शिक्षकांना कळलं, पालकांना कळलं, किंवा आपण लहान मुलींच्या सोबत आम्ही खेळांच्या माध्यमातून ह्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला. पण मला हे विचारायचं आहे की असा एखादा क्षण की ज्या क्षणी वाटलं की मोक्षदा पाटील या IPS झाल्या आणि जीवनाचं कृतकृत्य या क्षणामुळे झालं, एक IPS असल्याचा अभिमान वाटला, असा एखादा क्षण तुम्हाला आठवत असेल? असा प्रसंग दररोज येतात. एक छोटासा प्रसंग सांगते जो गुन्हेगारी किंवा कायदा सुव्यवस्थेशी रिलेटेड नाही, पण पोलिसांची लोकांमधली रीच कशी असू शकते किंवा त्याच्यातून काय घडू शकतं हे मी सांगू इच्छिते. रात्री मला एकदा 3 वाजता फोन आला आणि ती बाई रडत होती, तिला व्यवस्थित बोलता पण येत नव्हतं. ती बोलली की मला मदत करा, माझ्या बाळाच्या पोटात दुखतंय. सो मला पहिले समजलं नाही की म्हणजे का दुखतंय. लगेच पोलिसांचं डोकं वेगळे कॅल्क्युलेशन्स करायला लागतं. मी तिला प्रश्न विचारले, तू एकटी आहेस का, कुठे राहतेस, तुझ्यासोबत कोण आहे, मोबाईलमध्ये बॅटरी आहे का, 2 मिनटं बोलू शकतो का. तर तिने सांगितलं की ती एकटी होती, तिचं बाळ होतं, तिच्या घरी कोणी नव्हतं आणि तिच्याकडे कोणाचाच नंबर नव्हता. माझा नंबर तिच्या फोनमध्ये स्टोअर्ड होता. तर तिला वाटलं की ते बाळ इतकं रडते तर तिला आम्ही म्हणजे पोलीस मदत करू शकू. तर तिने त्या विश्वासाने फोन केला. म्हणजे पोलिसांची ही ॲक्च्युली रीच आहे लोकांमध्ये, विश्वास वाटतो. बरोबर. सो आम्ही मग आमची जवळच्या पोलीस स्टेशनची गाडी तिथे पाठवली. तिथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुदैवाने एक नर्स उपलब्ध होती जवळच्या बाजूच्या गावात राहणारी, त्यांना घेऊन ते गेले बेसिक औषधं घेऊन आणि ते बाळाला हेल्प करू शकले. सो हा एक छोटासा प्रसंग मी सांगू इच्छिते. भविष्यात मोठं करिअर अजून तुम्हाला पुढे आहे. भविष्यात मोक्षदा पाटील यांच्या डोक्यात काय आहे, काय पुढच्या तुमचे प्लान्स आहेत, काय योजना आहेत? भविष्यामध्ये मला बेसिक पोलिसिंगवरच अजून काम करायला आवडेल. क्राईम डिटेक्शनचे जे वेगवेगळे पैलू आहेत ते मला अजून डीपमध्ये बघायला आवडेल. तसेच कायदा व सुव्यवस्था आपण जेव्हा मोठे मोठे बंदोबस्त करतो त्याच्यामधून जी आपल्याला एक महारत येते ती अजून मोठ्या स्तरावर वापरून बघायला आवडेल. तसेच माझ्या राज्याची जी पोलिसिंग आहे किंवा आपल्या भारतासाठी कुठल्याही रोलमध्ये मला काम करायला आवडलं ते मला आवडेल. तसंच मी तुम्हाला सांगितलं की आपला देश कुठल्या दिशेने चालला आहे त्याची सतत आठवण ठेवून आपल्या पोलीस व्यवस्थेला, महाराष्ट्र पोलिसांना, मुंबई पोलिसांना त्या दिशेने कालसुसंगत पद्धतीने नेत राहणे, त्याच्यासाठी मला जे काही कॉल ऑफ ड्युटी असेल तो 1000% तेवढ्या डेडिकेशनने देणे हा सध्या प्लॅन आहे. तुमच्या या योजनांमध्ये तुम्हाला यश मिळो आणि एक चांगला पोलीस अधिकारी म्हणून तुमचा उत्तरोत्तर लौकिक वाढत राहो ही आमची शुभेच्छा आहे. धन्यवाद, तुम्ही आल्यात आणि वेळ दिलात आणि एकूणच या सगळ्या पोलीस व्यवस्थेबद्दल आणि पोलिसांमागची व्यक्ती ती किती सहृद असू शकते याचा प्रत्यय तुमच्याकडे पाहिल्यानंतर येतो. धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू. मोक्षदा पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर, अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केलं आहे, पण एक चांगला त्यांचा गुण असा आहे की प्रत्येक सर्वसामान्य माणसाशी कनेक्ट होण्याची त्यांची जी हातोटी आहे आणि त्यातून त्यांना जो एक प्रतिसाद मिळतो त्या प्रतिसादातून एक चांगलं कार्य घडत जातं आणि याच प्रकारचं कार्य त्यांच्याकडून पुढेही घडत राहावं हीच सदिच्छा. धन्यवाद.